सिलेंडर संपलं होतं मागच्या महिन्यात 1.5 ते 2 महिने मला गेलं, म्हणून मी म्हणजे थोडं मनावर घेतलंच नव्हतं आणि नेमकं सकाळी सकाळी संपलं आणि आज आलो. आता हे कार्ड आतमध्ये ठेवायचंय, ते ठेवून देते. नेमकं सणामध्येच गेलो. या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. महालक्ष्मी सणाच्या तुम्हाला खूप खूप मनापासून शुभेच्छा. माझ्या सगळ्या मैत्रिणींना, सगळ्या ताईंना, काकूंना माझ्याकडून भरभराटीच्या शुभेच्छा तुम्हाला. आज आहे महालक्ष्मी सणाचा 3रा दिवस. पहिल्या दिवशी आगमन झालं म्हणजे परवा. काल होती महापूजा आणि आज आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम. आज हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो. एकमेकाच्या हळदी कुंकाला बोलवतात आमच्या इथे लक्ष्मी पाहायला. खूप सुंदर डेकोरेशन करतात. काल होती महापूजा आणि काल कसा दिवस गेला तेच कळालं नाही. पुरणपोळीचा बेत होता. महालक्ष्मीला जेवायला करतात काल आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. कुणाच्या महालक्ष्मी दुपारी जेवतात तर कुणाच्या संध्याकाळी जेवतात. आणि परवा पण आगमन वेगळ्या पद्धतीनेच असते कोणाकोणाचं. ते पण झाले, ते पण उत्साही अंतकरणाने सगळेजण करतात. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. आणि आज आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम. आज इन्व्हिटेशन खूप आले. सकाळपासून चालूच आहे आमचं इन्व्हिटेशन देणं आणि मला पण जायचंय आणि त्या पण माझ्या घरी येणार आहेत. आणि झाली सगळी जवळपास तयारी झाली. रांगोळ्या काढल्या, डेकोरेशन केले, सगळं केलंय. चला तर मग आता तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी डेकोरेशन केलंय. खूप मेहनत घेतली, खूप कष्ट आहेत ह्याच्यामध्ये. कसे दिवस गेला तेच कळलं नाही. जसा उजड होता तसा मावळत होता. आणि आज उदार अंतकरणाने म्हणजे आज मन फार हे होते. आज महालक्ष्मीचं विसर्जन असते. आज पाठवायला पण खूप अवघड जाते. तरी पण महालक्ष्मीला ते करावंच लागते. महालक्ष्मीची पाठवणी करावंच लागते. तर पाठवत नाहीत आपण, सतत आपल्या घरात राहावंसं वाटते. पण ते एकदम असं अंतकरण वरून येते, मला सांगता येत नाहीये. चला तर मग आता तुम्हाला डेकोरेशन आहे दाखवते. कशा पद्धतीनं मला जमत तसं मी केले. आणि आता 5:30च्या आसपास तयार झालेली आहे. आता काही महिला माझ्याकडे येणार हळदी कुंकाला. मी बोलवले आणि येतील त्या. 8 दिवसापासून खूप दगदग होते ह्या कामाची, फराळाचं, सगळी सणाची तयारी. आणि परवा दिवशीच ते थांबले. परवा दिवशी झालं महालक्ष्मीचं आगमन, काल होती महापूजा आणि आज आहे हळदी कुंकाचा कार्यक्रम. 3 दिवस कार्यक्रम असतात आणि खूप इतकं मस्त वातावरण असते. फ्रेश वातावरण असते. सणाचं उत्साही वातावरण असते. प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरती उत्साह असतो. मग आता बघूया. इकडे हॉलमध्येच केलं महालक्ष्मीचं. पहा आता आमचं डेकोरेशन कसं झालंय. ते दिवस गेला डेकोरेशन मध्ये. धन्याची रास असते आणि इकडे ड्रायफ्रुट्स वगैरे ठेवलेत. आज अनारसे बनवून देवीला दाखवलेत. आज असतो खिरीचा नैवेद्य. खीर कानवले असत, कानवले घेतलेत काढून मी, कारण मुंग्या वगैरे लागतायत म्हणून. आणि खीर पहा अशी बनवून ठेवली. इथे हळदी कुंकाचं ताट तयार करून ठेवलंय. आता हळदी कुंक सुरू होते. बायका यायला चालू होतात त्यांना लावण्यासाठी. इथं असं सजवून ठेवले. हे सगळं फराळाचं ठेवले महालक्ष्मीसाठी. फक्त माझे अनारसे राहिले होते ते पण झाले तयार. इकडे पण ड्रायफ्रुट्स ठेवलेत. आणि हा पहा श्री गणेश कसला मस्त आहे. भारी आहे. मला बोलता येत नाहीये. लाडोबा आहे हा. याच्याकडे बघितली की बोबडीच वळतीये. खूप क्यूट आहे हा. बाल गणेश आहे. आणि उंदराला त्याने मोदक दिले स्वतःचे. पहा कसा उंदराशी खेळतो तो. आणि एक ती ते पाण्याची विडे. मी पाण्याची विडे पण दिलीत महालक्ष्मीला. काय रात्रीच ठेवलेत हे. आहे काशीफळ. काशीफळ महालक्ष्मीला खूप प्रिय असतं.
हे असं पाहून चॉईस करून आणलंय मी. कलर पण कसा आहे पाहायचा. आणि 2 कळस असतात महालक्ष्मीसाठी. कच्चं नारळ स्पेशल आणलंय आणि इथे कळस मांडलाय, इथे आणि इकडे एक. लक्ष्मीचं बाळ पहा, मुलगा कसा थाटात उभारलाय तो. मुलगी महालक्ष्मीचं पिल्लू पहा किती क्यूट दिसायलंय. ही मधल्या साईडला मी राशी ठेवल्यात. कच्ची केळी वगैरे लागतीये. कच्ची केळीचा खूप मान असतो महालक्ष्मीला. आणि ह्या राशी आहेत, 5 राशी असतात. अशा डेकोरेटेड केले. हे डेकोरेशन पहा. तांब्याची भांडी आहेत, त्याला सजावट केली आहे आणि वरती फ्रूट आहेत. आणि ह्या महालक्ष्मी तिला पण नंतर कशा वाटल्या महालक्ष्मी? सुंदर, एकदम सुंदर. कॉम्बिनेशन छान रुपयांचं लईच असते का? सबच्या भाऊ जाईल छान वाटायचं. किल्लू प्रसाद प्रसाद खायचे तुला? आले शापली शापली जमल तसं सुचत तसं छान छान. यांना म्हणलं सगळ्याचे करायला माझं वय घरात करून द्यायचं. माझी लक्ष्मी वगैरे इकडे तिकडे पाहिजेच नाही म्हणलं. काम खूप आलते. चला यायला घरी घेतलं नाही लगेच यायला आणि
या 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 यायला लागले. हो. या 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 या. आता कसं करावं बाबा? काय आता तिकडं किती आणखी का सगळं आहे ना आता हे मम्मीचे पोशाव का नाकावर सगळं कुंकू आले कधी पण मला खायचे हे मला पाहिजे भारी खाऊ हा म्हणते नको रे बाबा लय गोल गोल मध्ये आजीला चक्रायला करून द्या. बसा की ते गेले खरं उशांती. बसून बघा ना बघितलं की आता इथे जाऊन चल थोडं. छान. ते उशांती गेले की हत्तीमध्ये मार हॅलो या तुम्ही मी आतिक सगळे कुंकू ते बघितलं का मग बघितलं ना कोण खेळलं येते वाटलं बाळासोबत कोण खेळलं थोडस लावायला बसून बघायचं तर बसायला नाही एक त्या जण पाय. थांबा ना मग नाही. अहो एक जण थांबा नको नको थांबायचं त्याला नाही. खाऊ ते घालते लय वेळ झाला आता मी बी बाहेर नाही आणि गेले. काय नाही हम्म. मी नाही, नेलतं तुम्ही गाडी. स्वतः पण कोण खाऊ घातले आता नाही मी गाडी बाहेर बी नेलतं ना गाडी घेतली येतोच. आम्हाला बाहेर पडू या आता तूच. हो चली हळदी मुखाला आता ताई आली आणि मोक्षदा नमस्कार. नमस्कार करायला पहा खूप छान सगळं अप्रतिम फुलं आणायला लावले शेवंतीची थोडस उजड पाहिजे हे लाईटिंग चालू केली असत्या काळात लईच भारी झालं लेटीस असतं. नाही गं हे लेटीस कशात जाते त्याला ब्राईटनेस वाढून का अष्टपत्र सहभागी होते व सदा अखंड सहभागी होती हो मला तर अनर्शाला खसखस पण नव्हती. तुम्ही उजेडात ताई इकडे ते ग मोक्षदा आता छान सुंदर उखाणा घ्यायचा धीरज धीरज. हा शुगर पेशंट. चला आता उखाणा घ्या बरं मोक्षदा आम्हाला उखाणा ऐकायचं इकडे उखाणा उखाणा इकडे इकडे पाहायचं नाही उखाणा. ताईच्या डेकोरेशन मध्ये दिवे देवताय आणि त्यांनी छान केलाय साज. दिव्यांनी छान केलाय साज. धीरज रावांचं नाव घेते तुमच्या दोघींसाठी आज जमलंय? आज 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 कशा वाटल्या महालक्ष्मी खूपच छान. जमल्या का जया ताईला हो म्हाताऱ्या एकदम माणसा एक नंबर. म्हातारा झालोय तुम्ही नाही का? आमच्यापेक्षा एनर्जेटिक छान. चला चला ये ग पुन्हा हं? हो येते मोबाईल घेतलास का